Yes, sir. Ulay. Right, sir, congratulations for this very important bill which is passed. It will help a lot of goal. म्हणजे दोन्ही मुद्दे एक आमचा CRZ लागता. I see that on your pamphlet it is already mentioned that regulation unauthorized amendment bill that CRZ home built before 91 will be now included. So can you direct the CRZ because there are a lot of cases pending. Now last week also there are houses demolished in our area because of personal reason. So kindly that no action should be taken of demolition because these are houses are all 91 from fishermen. The second one, sir, I would request you because CRZ has a bigger role to play in this area. Second point is, see, these cases are related all to a common person. आता additional director of Panchayat खूप cases landlocked properties and the kitchen banla. So those cases on this bill should be disposed fast because as long as in their area they have give them 6 months or something to either regularize or dispose the cases because the hoop case is that पहिला प्रश्न तुझा सीआरझेडात 1991च्या उपरांत सीआरझेड आयला त्या ती 1991च्या पयली ज्याची स्ट्रक्चर्स आसात ओके तेका म्हणजे 1972च्या प्लॅनाचेर लागलेले आसत जाल्यार जर तेका डायरेक्ट बेनिफिट मेळटलो कारण ह्यो दोन सर्टिफिकेटी पयली मेळनासल्यो त्यो मेळटल्यो आतां तेका तेजो व्हडलो बेनिफिट्स तेका मेळटलो आणि 1991च्या पयली जे अशा पद्दतीच्यो केसीस आसा आमी सीआरझेडाक ऑलरेडी इन्स्ट्रक्शन दिता की ह्यान फुडें डेमोलिशन जे आहा पयलीं 1991च्या पयलींच्या केसीसाचें जावचें ना त्या खातीर तेजी इन्स्ट्रक्शन्स पास ऑन करता तो जातलो दुसरे जे तुवें सांगला वेरियस किचन वेरियस रूम्स येते तांच्यांनी एप्लाय करपाचें अंडर द रुका तांकां आमी एक तर रेग्युलरायज जातले अदरवायज तेंचे रेग्युलरायज जायना आसत त्या कायद्याच्या अंतर्गत जाल्यार डेमॉलिश जातले पूण जरी केसीस म्हणजे डीओपीन आसले डायरेक्टर ऑफ पंचायत किंवा आनी खंयसरी सुद्दां जर आसल्यो जाल्यारूय त्यो रेग्युलरायज करपा खातीर तेजो फायदो तांकां मेळटलो हाय तुमका मनापासून धन्यवाद आणि हे बायफोर्केशन बी असे की आमकां नगरपालिकेत खूपशे त्रास जाय लोकांची म्हणजे भावाभावांची खूपशे आमकां कंप्लेंट येतल्यो आणि नवे सेपरेट कनेक्शन घेवंक मेळना उदकाचे कनेक्शन सेपरेट घेवंक मेळना म्हणून ते टीम सगळ्या टीमीक मनापासून धन्यवाद आणि या गणपतीच्या टायमार तुम्ही केला म्हणून आणि एकदा तुमका आणि मोदीजी धन्यवाद म्हणटा थँक्यू नेक्स्ट हय उलय उलय वय वय हय हय तर तुमचे पयली अभिनंदन करता की तुम्ही हे बिल पास केल्याबद्दल की गोयच्या आणि आमच्या गावच्या लोकांक सगळ्यांक हेजो फायदो जातलो माझी दोन क्वेरी आसा सर की जी घरां आसा आता जेंची 114चेर आणि उलोव नाकात हॅलो उलय तूं आयकोंक येता जेंची घरां आसा सर गांवान आमच्या की जेंची घरां 114चेर लावना तेंचे आणि ती सर्वे नंबरान डिमार्क जाल्ली येन्ना पण ती घरां पंचायतीन 1962 टू 1922 रजिस्टर आसा हेंच्याक लागून सर कितें करपाचें प्लस जी घरां प्रायवेट प्रॉपर्टीन आसा आणि ती ओनरशीप ना तेंचे कडेन जेंचे ते हे अदर रायट्सान आसा तांकां लागून कितें करपाचें सर तुवें पयलो विशय जो सांगलो त्या पयल्याच्या अंडर तांकां दोगांयकूय सर्टिफिकेट डेप्युटी कलेक्टराची सर्टिफिकेट मेळटली की तेंचें घर जे आसा हे सर्वे प्लॅनाचेर आसा म्हणून आणि ती सर्टिफिकेट लावन तेंच्यांनी पंचायतीक एप्लाय करतले आमी सांगला तशें आणि पंचायतीन ताका घर हे कायदेशीर घर म्हणून बट सर्वे हेजेर जर आसत 114चेर आसा पण डिमार्केशन ना 114चेर जर पयलींचे आसत जाल्यार ताजो आमी पॉझिटिव्हली विचार करू शकता कारण जर ते पयलींचे आसत जाल्यार ओके चुकून उरला सर्वे प्लॅनाचेर लागत जाल्यारूय तेजो विचार जातलो
ओके. दुसरें जे तुवें सांगला पळय न्ही म्हणजे अदर रायट्स, तूं घर बांदलेलें आसा प्रायव्हेट लँडान बट तेतूर बाकीचे आसा ते घर रुखाच्या अंडर कायदेशीर जावपाक कांयच हरकत ना. पयलीं ज्यो डिफिकल्टीज आसल्यो कारण तेणी घर एक तर आपल्या कॉमन प्रॉपर्टीन बांदलां, दुसऱ्यान कोणीच ऑब्जेक्शन जर दिवंक ना, रुखाच्या अंडर तेणी एप्लाय करपाचें. आनी ज्यो कोणाच्या भाटकाराच्या जागेंत जर घर बांदलेलें आसत जाल्यार ही वॉन्ट्स टू गो अंडर द मुनकारियल केसीन वचपाक जाय. नमस्कार सर, म्हजें नाव अलका सागर परवार. सर म्हाका 2 प्रश्न आसा. उलय, आयकोंक येता अलका. गेलो ते. सर अलॉटमेंट जाल्ले आसा आणि 400 स्क्वेअर मीटर अलॉट जाला जाल्यार ते 400तले 100 सरेंडर करचे पडटले की ना, हे म्हाका एक आन्सर जाय सर. आणि दुसरे, ते 400 स्क्वेअर मिटराचो अलॉटमेंट घेतना त्या पर्टिक्युलर मनशान तांकां पेमेंट केल्लो त्या पर्टिक्युलर प्लॉटाचो, सो एडिशन टू दॅट पेमेंट फायन करचो पडटलो सर की त्याच पेमेंटान ते एडजस्ट जातले? कोमुदादींतल्या जागे 400 स्क्वेअर मिटराची अलॉटमेंटाचेर तूं उलयता. जर कोमुदादीन विलिंगली तांकां 400 स्क्वेअर मिटराचो जर दिल्लो आसा प्लॉट आनी ते ताका जर एनओसी इश्यू करता आसत, ओके, जाल्यार अकॉर्डिंग टू द रेट तेंच्यांनी तेजे पयशे ताका फारीक करचे पडटले. आमी ताका परत रिवर्ट कर म्हणून सांगचे ना. आमी जरी आमच्या कायद्यान 300 स्क्वेअर मिटर जरी म्हटले आसत जाल्यार इट इज बिटवीन द कोमुनिदाद अँड पर्सनल अलॉटी, कारण तेंच्यांनी अलॉट केला आनी वो पयलीं केला जाल्यार म्हटल्यार पेमेंट वायज मात त्या तितक्याय प्लॉटाचे पयशे जे आसा पळय न्ही हे कायदेशीर ताका भरचे पडटले. नेक्स्ट. आनी कोणाक जर ज्यो डिफिकल्टीज आसात सगळ्या जाणांनी तुमच्या स्वयंपूर्ण मित्रांकडे बरोवन दिल्यार जाता. आमच्या स्वयंपूर्ण मित्रांनी नोंद घेवची. सगळ्या जाणांनी आमच्या रेव्हेन्यू ऑफिसात इधर जॉईंट सेक्रेटरी अदर सेक्रेटरी हांच्याकडे त्यो सगळ्यो रायटिंगात आयिल्ल्यो तेंच्यो डिफिकल्टीज पावोवच्यो. अदरवायज दे कॅन मेल टू द रेव्हेन्यू सेक्रेटरीज, जेणे करून तुमच्या डिफिकल्टीजा उपरांत आमकां आनिकूय कितें जर चेंजीस करपाक जाय आसत जाल्यार ते आमकां करपाक मेळटले. कारण पूर्ण फिल्डाचेर हे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. हे प्रॉब्लेम रिजॉल्व करपा खातीर तुमची सजेशन्स आणि तुमचे प्रश्न हे दोन्ही आमकां महत्वाचे आसा. तुम्ही रायटिंगान बरोवन स्वयंपूर्ण मित्राकडे दियात. स्वयंपूर्ण मित्रांनी आमच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटात पावोवचे, इतके सगळ्या जाणांक हांव रिक्वेस्ट करता.